कोरोना या महामारीने टाळेबंदीच्या काळामध्ये ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजूर व कामगाराच्या हाताचे काम हिसकून घेतले। त्यामुळे त्यांचे अतोनात हाल झाले। टाळेबंदी शिथिल झाल्याने सोयाबीन, ज्वारी काढणी, कापूस वेचणी या कामासाठी पूर्व व पश्चिम मेळघाटातील आदिवासी मजूर वर्ग स्थानिक जिल्ह्यासह परजिल्ह्यात धाव घेत असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे। मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून महाराष्ट्रासह संपूर्ण देशामध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग महामारीचे संकट तयार झाले। ग्रामीण भागातही हा प्रादुर्भाव वाढला। कोरोना संसर्गाला नियंत्रित करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने टाळेबंदी केली। 4 ते 5 महिन्यांच्या कालावधीमध्ये मजूर रिकाम्या हाताने बसले होते। घरगुती व शेतीच्या कामाच्या भरवशावर मजुरांना राहावे लागत होते। आता स्थानिक रोजगार व मनरेगाची कामे नसल्याने कुणाच्याही हाताला काम राहिलेले नाही। कोणतेही मोठे उद्योगधंदे नाहीत। त्यामुळे आदिवासी भागातील मजूर दरवर्षी परजिल्ह्यामध्ये व परराज्यामध्ये कामासाठी धाव घेत असतात। गेल्या 7-8 दिवसांपासून अनेक मजूर आपले साहित्य, चिल्ल्या-पिल्ल्यांसह कुटुंब घेऊन पूर्व विदर्भाच्या नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला जिल्ह्यामध्ये सोयाबीन काढणीच्या कामासाठी जात असल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून येत आहे। राज्य शासनाच्या कल्याणकारी विविध योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे होत नसल्याने अलौकिक वनसंपदा लाभलेल्या मेळघाटवासियांना स्थलांतर करण्याची वेळ आली असल्याचे सामाजिक संस्था सांगत असल्या तरी सामाजिक संस्थांनी आणि अनेक NGOंनी महाराष्ट्र राज्य शासनाकडून व केंद्र शासनाकडून आलेला भरमसाठ निधी हा आपल्या पोटामध्ये घातल्याचे चित्रसुद्धा स्पष्ट दिसत आहे। भांडूम, सलिता, सुमिता, एकताई, बोरदा, टेंबरू, पिंपल्या, हिरदा, खारी, बिबा, करंजखेडा, सिमोरी आदी गावातील शेकडो मजूर सोयाबीन काढणीच्या कामासाठी परजिल्ह्यामध्ये जात आहेत व साहित्याचे मोठमोठे गाठोडे घेऊन मजूर वर्ग जात असल्याचे दिसून येत आहे। एकीकडे सामाजिक अंतराचे भान ठेवावे असे शासन व प्रशासन सांगत असले तरी एका मोठ्या टेम्पोमध्ये 15 ते 20 मजूर तर कुठे 25 मजूर अक्षरशः कोंबड्या बकऱ्यांसारखे कोंबून जातानाचे चित्र मेळघाटच्या रस्त्यावरून स्पष्टपणे पाहायला मिळत आहे। कुठे कुठे तर मजूर पुरवणारे कंत्राटदार तयार झालेले असून मालवाहू वाहनातून गुरांप्रमाणे हे कंत्राटदार मजुरांना कोंबून नेत असल्याचे दिसून येते। कोरोनाच्या काळातही संसर्गाची कुठलीही भीती न बाळगता आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी मेळघाटातील अनेक आदिवासी मजूर परजिल्ह्यामध्ये, परराज्यामध्ये गाड्यांच्या गाड्या भरून जात आहेत। गर्दीतून गेल्याने कोरोनाचा संसर्ग होण्याची दाट शक्यता असते। मात्र रिकाम्या हाताने राहिल्यास पोट भरणार नाही। उपाशी राहून मरण्यापेक्षा परजिल्ह्यात जाऊन काम करण्यावर आदिवासी मजूर भर देत आहेत। शेवटी पापी पेट का सवाल असल्याची मार्मिक प्रतिक्रिया स्थलांतरित मजूर देत आहेत आणि शासन व प्रशासन एकीकडे पत्रपरिषदा आणि बैठका घेऊन करोडो रुपयांचा निधी मेळघाटासाठी असल्याचे स्थानिक आमदार व खासदार आपल्या प्रत्येक भाषणातून सांगत आहेत। ही खरी वस्तुस्थिती आहे। SCN न्यूज नेटवर्क परतवाडा व विदर्भ न्यूज अमरावती करिता मारुती पाटणकर यांचा हा विशेष वृत्तांत।